अबू आझमी यांच्या घराबाहेर आंदोलन केलं जात आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आंदोलकांची काय मागणी आहे? जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। नीलम, नक्कीच अबू आझमी यांच्या घराच्या जवळच हे वंदे मातरम म्हणण्यासाठी आपले भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भारत माताची फ्रेम सुद्धा त्यांच्या हातात पाहायला मिळते आणि एकीकडे भारताचे झेंडे सुद्धा आहेत। वंदे मातरम म्हणण्यासाठी विरोध होतोय, पोलिसांकडून त्यांना मज्जाव करण्यात आलेला आहे। एकूणच या ठिकाणी विरोध होतोय वंदे मातरम म्हणण्यासाठी अबू आझमींच्या घराजवळ। त्यामुळे या बाजूला उभ्या तुम्ही रेडिओ क्लब समोर हे आंदोलन सुरू आहे। काय नक्की पुढची भूमिका असेल? पुढची भूमिका सिंपल आहे, आम्ही आमच्या स्पॉटला वंदे मातरम म्हणणार आहोत। आता असं म्हटलं जात आहे की हा अबू आझमी इकडे राहतो आणि अबू आझमीला प्रॉब्लेम आहे। तर अबू आझमी कोण आहे? अबू आझमी कुलाबा त्यांनी विकत घेतलाय का? आपण भारतात वंदे मातरम आणि भारताचा झेंडा घेऊ नाही शकत तर कुठे घेणार? आणि जर का त्या अबू आझमीला एवढाच प्रॉब्लेम असेल वंदे मातरमचा तर देश सोडून जावं। पोलिसांचं नक्की काय म्हणणं आहे? त्या तिकडे जाण्याचा प्रयत्न तुम्ही केला, तिकडनं अडवलं तुम्हाला? आम्ही तेच विचार करतोय की आता पोलिसांना नक्की काय, आम्ही ऑफिशियल पत्र टाकलेलं आहे, तो स्पॉट तिकडे आहे। तो स्पॉट असा स्पॉट आहे ज्याने ट्रॅफिकला काही अडचण येणार नाही, लोकांना काही अडचण येणार नाही, शांतपणे कार्यक्रम करणार आहे आणि वंदे मातरमचाच कार्यक्रम आहे। आम्ही काही वेगळं काय करायला आलेलो नाही आहोत। वंदे मातरमचा कार्यक्रम अनेक ठिकाणी होतोय आणि त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आता पोलिसांना तुम्हाला विचारलं पाहिजे की बाबा भारतात वंदे मातरम करणं गुन्हा आहे का, किंवा आपण भारताचा झेंडा घेऊ नाही शकत का? तर हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे। हे ते अबू आझमींचं घर आहे, त्याच भागात तुम्हाला वंदे मातरम का म्हणायचं, असं सुद्धा एक सवाल उपस्थित होतो। इकडे जवळ स्वामी विवेकानंदजींचा स्टॅच्यू आहे, बरोबर? आम्हाला हा कुलाबा एक प्राईम हब आहे। आपण कुलाबा जेव्हा म्हणतो हा एक मेन स्पॉट आहे। इकडे चांगले इंटरनॅशनल डेलिगेट्स, अनेक लोक राहतात, चांगले लोक येत राहतात आणि हा प्राईम स्पॉट आहे जिकडे पूर्ण भारतभरात मेसेज जातो चांगला। आणि आम्ही असाच चांगला मेसेज वंदे मातरम म्हणावा असा चांगला मेसेज देण्यासाठी आलो, म्हणून आम्ही हा कुलाबा असा चांगला स्पॉट निवडलेला आहे। आता अबू आझमी इकडे राहो किंवा अजून इकडे भरपूर लोक राहतात, अनेक हॉटेल आहेत, वेगवेगळी लोक राहतात, म्हणून काय त्यांना आवडेल की नाही आवडेल असा विषय आहे का? आणि भारतात जे राहतात त्यांना नक्कीच वंदे मातरम आवडतो। आता तुम्हीच विचार करत, वंदे मातरम आपल्याला सर्वांना आवडतं आणि आपण ते अभिमानाने आणि स्वाभिमानाने गातो। आपण वंदे मातरम हा पर्यटनाच्या दृष्टीने खरं तर हा महत्त्वाचा भाग आहे आणि इथूनच देशभर असेल, जगभर असेल, त्याचा प्रसार होईल। त्यामुळे हा स्पॉट निवडण्यात आलेला आहे। पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही या ठिकाणी तस्वीर घेऊन उभे आहात, फोटो फ्रेम सुद्धा तुमच्या हातामध्ये आहे, मात्र तुम्हाला अडवलं जात आहे तिकडे। भारत मातेचा अपमान होऊ नये म्हणून आम्ही ही भारत मातेची जी फ्रेम आहे ती हातात घेऊन उभे आहेत। आमचा कार्यक्रमाचा जो खरा स्पॉट आहे तो कमल मेन्शन म्हणून आहे। त्या कमल मेन्शनच्या खाली आम्ही रितसर परवानगी मागितलेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन करण्यासाठी येणारा जसे आमचे वरिष्ठ नेते येतील त्या वरिष्ठ नेत्यांबरोबर आम्ही जो स्पॉट आहे त्या स्पॉटवरतीच आम्ही वंदे मातरम करणार आहे। त्याची बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी। आता तुम्हाला जाऊन पोलिसांनी त्यांची कारवाई करावी, आमच्यावरती कारवाई करावी, त्यांना जे करायचे ते त्यांच्या कायदेशीर पद्धतीने त्यांनी करावं। आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला वंदे मातरम गाण्याचा जो अधिकार या संविधानाने दिलेला आहे तो अधिकाराच्या दृष्टिकोनाने आम्ही ते वंदे मातरम गाणार आहे। आपण जर बघितलं तर वंदे मातरम म्हणण्यावरती, गाण्यावरती हे ठाम आहेत भाजपचे कार्यकर्ते, त्यामुळे थोड्या वेळानंतर पुन्हा जाण्याचा प्रयत्न ते आहेत ते करणार आहेत। नीलम जी नक्की। स्वप्नील, वंदे मातरम समूह गायनामध्ये या ठिकाणी अबू आझमी यांना निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे। अमित साटम यांनी या गायनामध्ये त्यांना सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवलंय, तर अबू आझमी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत का, त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती आलेली नाही आहे। अबू आझमी यांच्याकडून सुद्धा कुठली माहिती देण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या घराजवळ असलेला जो त्यांचा स्पॉट आहे त्या जागेवरती जाऊन वंदे मातरम स्वप्नील, आता अबू आझमी कुठे आहेत त्या संदर्भात काय माहिती समोर आली आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच अद्याप अबू आझमी यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही। त्यामुळे ते नक्की कुठे आहेत या संदर्भातील माहिती अद्याप आलेली नाहीये। नीलम जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।